ख्रिस्ता सर्वांना सलाम. आजचं वचन आहे एहेजकेल 37 आणि वचन 1 मध्ये. एहेजकेल त्याचा अनुभव लिहित आहे की ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यावर आला, देवाच्या आत्म्याने त्याला स्फूर्ती दिली आणि त्याला उचलून एका शुष्क अस्थींच्या खोऱ्यात नेला. या वचनातून एक छोटा बोध आपल्या सर्वांसाठी आहे. आज प्रियानो, ते एहेजकेल कोण आहेत? ती एहेजकेल देवाचे सेवक आहेत. त्यांनी एका शुष्क अस्थींच्या खोऱ्यामध्ये देव पाठवत असतो. म्हणजे प्रत्येक रविवारची सभा आमच्यासाठी एक शुष्क अस्थींचं खोरं आहेत. आमच्या समोर एक चॅलेंज असतो, एक आव्हान असतं. प्रभू म्हणतो, आठवडाभर हे सगळे लोक विश्वासात कमजोर झाले आहे, आशेमध्ये कमजोर झाले आहे, आजारी आहेत, दुर्बल आहे आणि हे लोक माझ्यापासून दूर गेले आहेत, भटकले आहेत. आज परत एकदा यांना आत्मिक जीवनामध्ये जिवंत करून दाखवा. एव्हरी संडे प्रियानो, एक मोठं चॅलेंज देवाच्या सेवकांसमोर असतं. या दिवसांमध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे प्रियानो, देवाचे सेवक म्हटले तर एक कॉमन मॅन झाला आहे, एक सर्वसामान्य माणूस त्यांच्याकरिता झाला आहे. पण नाही प्रियानो, प्रत्यक्षात देवाचा सेवक, देवाने पाठवलेला मंडळीसाठी, तुमच्या आमच्या आत्मिक उन्नतीसाठी पाठवलेला, पवित्र केलेला, निवडलेला तो याजक आहे. त्याचा सन्मान आम्ही करायला शिकायला पाहिजे. त्या सेवकांच्या सेवेचा सन्मान आम्ही करायला पाहिजे. अनेक वेळा सेवकांच्या सेवेवर टीका केली जाते, हसलं जातं. पण आज देवाचा आत्मा सांगत आहे की जर आम्ही देवाच्या सेवकांचा सन्मान करू तर प्रत्यक्षात आम्ही देवाचा सन्मान करणार आहोत. तर प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला देखील आशीर्वाद देऊ आणि देवाच्या सेवकांचा, त्यांच्या सेवेचा सन्मान करायला आपण शिकू.